ही वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे। श्री स्वामी समर्थ ताईंनो, तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची ही सकाळ आहे आणि तुम्हाला समोर दिसतंय खूप सारा पाऊस आलाय रात्रभर आणि आणखीनही टेरेस जे आहे ते ओला आहे। इथं आम्ही आमचा ड्रम जो आहे तो पाण्याने भरलेला आहे। सकाळचं जे दृश्य आहे ते काही असं आहे, तुम्हाला दिसतंय आमच्या घरचा आजूबाजूचा एरिया। छोटंसं गाव आहे हे आणि तिथंच आम्ही राहतो। कदाचित बऱ्याच ताईंना माहीत आहे, काही ताईंना माहीत नसेलही। तर हे असं दृश्य, सुंदर दृश्य आहे। आता बघा इथं काय आहे की एका साईडला पाऊस नाही आणि इकडे पुढच्या साईडला तुम्हाला दिसतंय का, तिकडे पाऊस आहे। खूप दूरवरती जर नजर टाकली ना तर लक्षात येते की तिकडे पाऊस येतोय आणि इकडे पाऊस बंद आहे। हे दृश्य ना पाहायला खूप भारी वाटतं। त्या कॅमेरामध्ये हे कॅप्चर होत नाही आहे, पण उघड्या डोळ्यांनी असं स्पष्ट दिसतंय की तिकडल्या साईडला पाऊस आहे आणि इथं पाऊस नाही आहे। तर एकदम तिकडल्या साईडला काळं कुठं झालं आहे, पण कॅमेरा एवढं कॅच करत नाही आहे। तर बघा सकाळी उठल्या सगळी कामं आवरलेली आहेत। आता पूजेची तयारी चाललेली आहे, कारण की विचार केला लवकर करावं पण तरीसुद्धा शक्य झालं नाही। तरीसुद्धा इथं बघा 2 पावणे 2 वाजलेले आहेत आणि आता चालली पूजेची तयारी। फटाफट पूजा करायची आहे आणि म्हणजे वडाच्या झाडाला पूजून यायचं आहे। सावित्रीची ओटी भरायची आहे, खूप सारं आहे तिकडे सुद्धा आणि माहीत नाही आता तिथं लेडीज मला भेटतील न भेटतील काय माहीत नाही आहे, पण कदाचित भेटतीलही आणि कदाचित नाहीही। कारण काय की आता बघा आबाळ गच्च भरलं होतं सकाळी, त्यामुळं बऱ्याच स्त्रिया फटाफट आवरल्या असतील त्यांचं जे पण असेल ते आणि पूजा वगैरे करून घरी गेले असतील। तर बघा इथं तुम्हाला केसांमध्ये फरक जो दिसतोय तो दाखवते मी। साधारणतः 28 दिवस झालेले आहेत आपण हेअर ग्रोथ चॅलेंज जे आहे ते करतोय आणि त्यामध्ये हा फरक जो आहे तो दिसतोय केसांमध्ये। तर बघा इथं आता जाण्याची तयारी झालेली आहे, पूजेची तयारी सगळी मांडणी वगैरे म्हणजे सगळ्या वस्तू काढून ठेवल्या आणि तर आता इथं बघा तुम्ही हातावरती ही मेहंदी काढलेली नाही आहे, तर हा आलता लावलेला आहे। बऱ्याच ताईंना म्हणजे वेळ नसतो किंवा जमत नाही रात्रीच्या वेळेस मेहंदी काढणं वगैरे, काही ताईंना मेहंदीचा वाससुद्धा जमत नाही आणि त्यांच्यासाठी मी हा उपाय तुम्हाला नक्की सांगेन की जर तुम्हाला सुद्धा मेहंदी काढणं शक्य नसेल म्हणा किंवा मेहंदीचा वास सहन होत नसेल तर तुम्ही आलता लावू शकता। आलतासुद्धा 1 दिवस खूप छान असा रंग देतो तुम्हाला, लवकर धुवून जातो म्हणजे 1-2 दिवसामध्ये तो निघून जातो, पण तरीसुद्धा रंग जो आहे तो मेहंदीसारखाच येतो। तर बघा आता जाण्याची तयारी, पूजेची तयारी, ज्या ताईंना आपल्या म्हणजे वटपौर्णिमेला कोणकोणत्या वस्तू लागतात हे माहीत नसेल तर इथं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। विड्याचं पान, सुपारी, अक्षता घेतलेल्या आहेत, तांब्यावरून पाणी घेतलेलं आहे, ओटीचं साहित्य घेतलेलं आहे आणि सुवासनीचा मान घेतलेला आहे, ओटी घेतलेली आहे, धागा घेतलेला आहे, दोरा म्हणजे सूत घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं 1 रुपयासुद्धा ठेवलेला आहे, गणपती पूजनासाठी तो रुपया असतो आणि इथं वस्त्र घेतलेलं आहे, कापसाचं वस्त्र घेतलेलं आहे, फुलं घेतलेली आहेत। त्याच्यानंतर हळदी कुंकू घ्यायचं आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायची आहे आणि हा आंबा असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे। खालच्या साईडला आपल्याला गहू घ्यायचा आहे। इथं बघा मी कापूर घेतलेला आहे आणि वात घेतलेली आहे, वात म्हणजे फुलवात घेतलेली आहे आणि ती वेगळी ठेवली इथं। तर या वस्तू शिवाय जर स्त्रिया तिथे असतील, तुमच्या तिथे येत असतील स्त्रिया, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला आंबे आणि गहू घ्यायचं असतं। आता खडी साखर ठेवली, माचीस ठेवली, या वस्तू लागतात। अशा पद्धतीनं आमच्याकडे या सर्व वस्तू घ्याव्या लागतात। इथं बघा 2 स्त्रिया जर भेटल्या तर त्यांच्यासाठी 2 आंबे आणि गहूसुद्धा घेतलेला आहे। तर चला निघू आपण। तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने वटपौर्णिमा केली जाते मला कमेंटमध्ये सांगू शकता, नाही म्हणलं तर तुम्ही व्हॉट्सॲपला सुद्धा सांगू शकता। बऱ्याच ताईंकडे माझा नंबर आहे आणि तिथेसुद्धा तुम्ही सांगू शकता। तर बघा आम्ही पोचलो आहे आता, बरंच लांब आहे म्हणजे असं नाही की घराच्या जवळच आहे, तर बरंच लांब आहे। इथं पोचलो आहे आम्ही दोघं पण, मिस्टर पण आलेत माझे आणि हे बघा कोणीही दिसत नाही आहे, कारण की असं सकाळी असं चिन्ह होतं की खूप सारा पाऊस येईल, पण आता सध्या तरी आभाळ वगैरे नाही आहे। तरीसुद्धा सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या म्हणजे वडाला पूजून गेलेल्या आहेत, सावित्रीची ओटी भरून गेलेल्या आहेत आणि मी इथं पोचते तोपर्यंत इथं कुणीच नव्हतं आणि शक्यतो इथं खूप कमी लेडीज येतात, कारण की हे जे आहे ना हे सिटीपासून बरंच दूर आहे आणि आमच्या गावापासून पण दूर आहे आणि आमच्या गावामध्ये अशी म्हणजे जास्त ही प्रथा नाही आहे। म्हणजे आपली वटपौर्णिमेची प्रथा जी आहे ना ती खूप
साऱ्या स्त्रिया फॉलो करतच नाहीत, माहीत नाही तर का करत नाहीत काय नाही, पण तरीसुद्धा म्हणून खूप कमी लेडीज इथे दिसतात. तरीसुद्धा तुम्हाला दिसेल एक साधारणतः 20-25 लेडीजने तर ओटी भरलेली आहे सावित्रीची आणि वड पुंजलेला आहे. इथं मी पण सुरुवात केली. हवा वगैरे काही नव्हतं, शांत वातावरण होतं, खूप छान वाटत होतं. गेल्या वर्षी इथं मी आले होते ना, अजिबात म्हणजे थांबता पण येत नव्हतं, उभारता पण येत नव्हतं, इतकी हवा आणि इतकं म्हणजे खूप वारं वादळ चालू होतं आणि आता शांत होतं वातावरण. त्यामुळं छान अशी पूजा करून घेतली. सुरुवातीला काय करायचं असतं तर दीप लावायचा असतो, त्याच्यानंतर गणपती पूजा असते, त्याच्यानंतर मग आपल्याला वडाची पूजा करायची असते आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचा धागा जो आहे तो गुंडाळायचा असतो आणि बांधायचा असतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला आपल्याला काय करायचं असतं, सावित्रीची ओटी भरायची असते इथं. तर बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत त्या आता त्या वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील, पण आमच्या भागामध्ये इकडे सोलापूर, उस्मानाबादला शक्यतो याच पद्धतीने केलं जातं. आणि इथे तुम्हाला दाखवते 20-25 स्त्रियांनी सहज भरली असेल ओटी सावित्रीची आणि वडाची पूजा केली असेल आणि खूप मोठं वृक्ष आहे म्हणजे वडा. तर बघा ताईंनो, आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व ताईंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आतापर्यंत सर्वांची पूजा वगैरे झाली असेल, कारण की 3 वाजलेले आहेत. माझी पण थोडीशी पूजा उशिराच झालेली आहे, तर 3-3:30 वाजलेले आहेत. तर आतापर्यंत तुमची सुद्धा पूजा झाली असेल अशी आशा करते आणि सर्वांनी खूप मस्त एन्जॉय केला असेल वटपौर्णिमेनिमित्त, किंवा खूप छान साजरी केली असेल वटपौर्णिमा अशी आशा करते. तर बघा, आजची ही वटपौर्णिमा माझ्या आयुष्यातली खूप छान अशी वटपौर्णिमा जाते. आता बघा, आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, खूप सगळी संकट जी आहेत ती समोर आहेत, उभारलेली आहेत, तरी सुद्धा ही वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण का बघा, गेल्या 19-20 वर्षापासून मी ज्या गोष्टी म्हणजे फेस करत होते, त्या गोष्टी यानंतर मला फेस कराव्या लागणाऱ्या नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की अशा काही कोणत्या गोष्टी असणार आहेत की त्या तुम्हाला फेस कराव्या लागणाऱ्या नाहीयेत. तर बघा, बऱ्याच साधारणतः 2017 पासून मी युट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं. बरेच 2-4 युट्यूब चॅनल माझे झाले, बऱ्यापैकी ग्रो सुद्धा केले चॅनल्स, पण मध्येच मला बंद करावे लागले म्हणा, किंवा मध्येच काही प्रॉब्लेम्स आले आणि त्या चॅनल्स वरती मी व्हिडिओ टाकू शकत नव्हते, काही प्रॉब्लेम्स झाले. आता ते प्रॉब्लेम्स कोणते होते, ते माझ्या मिस्टरांना चॅनल काढणं, व्हिडिओ काढणं किंवा फोटोज काढणं हे अजिबात आवडत नव्हतं. आणि तरी सुद्धा मी एक म्हणजे आपला इन्कम सोर्स म्हणून म्हणा, किंवा घरामध्ये आपण असंच बसण्यापेक्षा काहीतरी इन्कम करणं कधीही चांगलं म्हणून मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे रेसिपी म्हणा किंवा आणखीन 1-2 चॅनल होते, त्यावरती बऱ्यापैकी इन्कम केलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा, कोविडमध्ये सुद्धा खूप जास्त इन्कम केलं मी. इन्कम सगळ्यात जास्त कधी केलेलं आहे तर कोविडमध्ये एक ऍप्लिकेशन होतं आणि त्या ऍप्लिकेशनसाठी मी काम केलं, खूप सारं काम केलं, पण खूप सारे इन्कम सुद्धा मला मिळालं. पण तरी सुद्धा माझ्या मिस्टरांना ते आवडायचं नाही. जे पण करायचे मी ते नसताना घरामध्ये, जे पण व्हिडिओ एडिट करायचे ते घरामध्ये नसताना करायचे, घरामधून ते बाहेर पडले की मी माझं काम चालू करायचे. पण तरी सुद्धा त्यांच्या लक्षात यायचं बऱ्याच गोष्टी आणि ते मग मला नेहमी म्हणायचे की हे तुझं 4 आण्याचं काम बंद कर वगैरे, असे किरकिरी अधूनमधून चालत राहायचं. पण तरी सुद्धा मग ह्या म्हणजे चालू होतं, काही वाटत ते काय मी पण जरी काय बोलले तरी पण ऐकून घ्यायचे आणि माझं काम मी सोडायचे नाही. कारण की मला माहित होतं हे आज ना उद्या आपल्याला फायदा देणार आहे आणि आपण काही चुकीचं करत नाहीये. तर त्या दृष्टीने मी करत होते, काम सुद्धा करत होते, बाकीच्या पण गोष्टी हँडल करत होते, सगळं काही चालू होतं. पण मध्येच या 2 वर्षापासून खूप सिच्युएशन बिघडली, खूप काही गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये ज्या की घडायला नको होत्या. आणि पण त्या गोष्टी घडल्यामुळं माझी एक जुनी व्यक्ती परत मला मिळालेली आहे. हा आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी. तर बघा, माझे मिस्टर मला या गोष्टीसाठी अजिबात परमिशन देत नव्हते. व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणा किंवा काही पण काम करण्यासाठी, बाहेर जॉब करण्यासाठी. मी माझा जॉब पण सोडलेला आहे. पण तरी सुद्धा मला माझी नाती महत्वाची होती. मी जॉब गेला तर गेला किंवा बाकीच्या गोष्टी गेल्या तर गेल्या, पण माझी नाती मी टिकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. सिटीमध्ये राहून या गावामध्ये इथं गावामध्ये राहिले. आतापर्यंत राहते. मध्यंतरी थोडे दिवस मी गेले होते, की नको आता बस, नको नाती गोती म्हणून गेले होते. पण माझ्या घरची आठवण मला खूप जास्त यायची. या घराला मी मिस करायचे आणि म्हणून पुन्हा निर्णय घेतला की नाही, आपल्या आपल्या घरामध्ये जायचं. आणि त्या पद्धतीने मी इथं आले सुद्धा. पण एक गोष्ट या काळामध्ये जी घडलेली आहे ना, ती महत्वाची गोष्ट कोणती,
तर माझे पूर्वीचे पती मला पुन्हा मिळालेले आहेत. म्हणजे खूप फरक होता झाला. आणि फक्त ते दुसऱ्यांचा विचार करायचे. एक फोटो जरी 2017ला मी कदाचित त्यांना म्हणलं होतं की एक फोटो काढू, पण त्या फोटोसाठी सुद्धा किरकिरी, कारण की या गोष्टी त्यांच्या विचाराच्या बाहेरच्या होत्या म्हणा, किंवा त्यांना आवडतच नव्हतं. गावामध्ये राहायचं म्हणताना या गोष्टी अशा म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये चाललेल्या असतात की लोक नावं ठेवतील, हे करतील, ते करतील. इथे विषय लोकांचा पण नव्हता, कारण की तसं म्हणजे माझं जे गाव आहे एवढं जुन्या विचारांचं वगैरे नाहीये. पण तरी सुद्धा हे जे आहेत ना, ते खूप जास्त विचार करायचे लोकांचा. आणि त्यामुळं या गोष्टी ज्या आहेत त्यामुळं खूप सारा प्रॉब्लेम मला क्रिएट व्हायचा. आणि मी तरी सुद्धा माझं काम जे आहे ते कंटिन्यू मी करायचे YouTube वरती वगैरे. आणि ते जेव्हा घरात असायचे तेव्हा अजिबात करायचे नाही. पण ते जसं बाहेर जातील त्या वेळेमध्ये मी बरंच माझं काम जे आहे ते आवरून घ्यायचे. आणि माझे 2-3 चॅनल सुद्धा खूप छान चालले. बऱ्यापैकी इन्कम आलं. कोविडमध्ये खूप जास्त मी इन्कम केलं. एक ॲपसाठी मी काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप सारे पैसे आले. तरी सुद्धा माझे मिस्टर अजिबात म्हणजे सपोर्ट करत नव्हते की तुझी 4 आण्याची कमाई काय कामाची वगैरे वगैरे, काही नेहमीच चाललेलं असायचं. पण आता बघा, या 2 वर्षामध्ये सिच्युएशन अशी खराब झाली, हॉस्पिटल म्हणा किंवा बाकीचे पण काही खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत आयुष्यामध्ये, ज्या की घडायला नको होत्या. पण तरी पण म्हणेन की ज्या घडल्या गोष्टी त्या चांगल्यासाठीच घडलेल्या आहेत. आणि आता माझ्या मिस्टरांना लक्षात आलेलं आहे की बायको जे बोलत होती तेच खरं होतं. आणि ते आत्ता कळाले त्यांना, साधारणतः 20 वर्षानंतर. तर बघा, तेव्हा त्यांना कळालं असतं तर खूप छान झाले असत्या. खूप वेगळी लाईफ असती. आता हे जी आहे ती अशी अजिबात नसती. खूप वेगळी लाईफ असती. पण तरी सुद्धा उशिरा का होईना त्यांना कळालेलं आहे. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. बघा, एका पतीचा सपोर्ट जेव्हा एका स्त्रीच्या मागे असतो ना, तेव्हा खूप मोठी गोष्ट असते ती. आणि जर पती विरोध करत असेल तर ती ती स्त्री जी आहे ती घरामध्ये कुजत राहते, असं आपण म्हणू शकतो. पण आता सध्या माझे पती, म्हणजे मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते ना, तेव्हा एकच गोष्ट मी त्यांना म्हणायची की मला माझं जे आयुष्य आहे ते माझ्याप्रमाणे तुम्ही जगूच दिलं नाही मला. मी जगलेच नाही. असं म्हणजे खूप सारं बोलायची मी त्यांना हॉस्पिटलमध्ये असताना बेडवरून. पण त्यांना पण कदाचित रिअलाइज झालं असेल की खूप सारं काही म्हणजे करायला नको होतं त्या गोष्टी मी केल्या. आणि आता ते एवढे म्हणजे सपोर्ट करतायत ना सगळ्या गोष्टीमध्ये. ते सरळ म्हणतात की तुला मला काही विचारायची गरजच नाहीये, तुला जे वाटतं ते कर. आणि मला माहितीये की तू काही चुकीचं तर करणार नाही. इथपर्यंत म्हणजे विश्वास नव्हता हा भाग नव्हताच इथं. तर विषय कोणता होता की लोकांचा विचार करायचा, घरच्यांचा विचार करायचा, यांचा विचार करायचा, ते लोक नावं ठेवतील, हे लोक नावं ठेवतील. पण आता या घडीला आपल्याला कमी पडल्यानंतर कोणी येतं का? तेव्हा जर आपण सगळं काही केलं असतं, युट्यूब बघा 2017-18ला एवढं युट्यूब फॉर्म मध्ये होता ना, एवढा पैसा होता युट्यूब मध्ये. तर तेव्हा जर मला सपोर्ट केला असता तर खूप आमची लाईफ जी आहे ती वेगळी असती. मी जे पण व्हिडिओ करायचे चोरून चोरून करायचे घरामध्ये हे नसताना वगैरे. पण चोरून करताना ना खूप डोक्यावरती प्रेशर असतं ताईनो. आणि त्या सिच्युएशन मध्ये मी तरी पण करायचे. आणि कसं, आमचं घर मागे आहे, शॉप पुढे होतं त्यावेळेला. आणि ते पटकन यायचे. मग असे भीतच मी सगळे व्हिडिओ करायचे, टाकायचे 2017ला वगैरे. पण तरी पण चालायचे बऱ्यापैकी खूप सारं. आणि ज्या ऍपसाठी मी काम केलं ते तर खूप छान सपोर्ट केलं मला, म्हणजे पैशाच्या बाबतीत खूप छान साथ दिली त्याने कोविडमध्ये. आणि मग तेव्हा पण एक मात्र होतं कुठंतरी मनामध्ये की यांची साथ नाहीये, अजिबात यांची साथ नाहीये. पण आता या क्षणाला मला खरं सांगते, ते म्हणतात की तुला जे करायचं ते कर, आता मी कधीच तुला रोकटोक करणार नाहीये. पण तरी सुद्धा वेळ झालेली आहे, वेळ बरीच निघून गेलेली आहे. पण तरी सुद्धा खूप समाधानी आहे की आता तरी आपल्याला सपोर्ट मिळतोय. आणि आता तरी आपण काहीतरी करू शकणार आहोत. तर बघा ताईंनो, हेच सांगायचं आहे की एक ना एक आपण जर एकदम करेक्ट असेल तर एक ना एक दिवस सगळ्यांना कळतं. सगळ्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्यांना तर कधीच कळणार नाहीये. जी व्यक्ती खरंच आपली आहे ना, त्यांना कळतं की हे योग्य होतं आणि हे आपण जे केलोय ते अयोग्य आहे. बघा, लाईफ मध्ये खूप सारे उतार चढाव आलेत. पण हे जे आता सध्याला माझ्या समोर झालेलं आहे ना, ते खूप मला आनंद देणार आहे. खूप छान असा त्यांचा सपोर्ट मिळतोय मला आणि त्याचं समाधान खूप जास्त आहे. म्हणूनच मी टायटल आणि थंबनेल असं दिलेलं आहे की 20 वर्षांनंतर का होईना माझे पती मला मिळालेले आहेत. 19 वर्षानंतर, 20 वर्षानंतर जे पण असेल, पण माझे पती मला पूर्वीचे जे होते त्या पद्धतीनं आता सपोर्ट करत आहेत. मध्यंतरी खूप सारा वेळ गेलेला आहे, पण तरी सुद्धा यातून आता पुढे जी वाटचाल असणार आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग उभं राहण्यासाठी असणार आहे. तर सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे मला. तर सगळे सपोर्ट करचाल अशी आशा करते. आणि व्हिडिओ माहित नाही का तुमच्याशी शेअर करावा असं वाटत होता, पण शेअर केलेला आहे. कारण एकच आहे की
ज्यावेळी माझ्यासोबत कुणीच नव्हतं त्यावेळी माझे काही माहेरचे लोक आणि युट्यूबची फॅमिली जी होती ना, ती युट्यूबची फॅमिली माझ्या घरच्यांसाठी सारखी मला वाटते. खूप साऱ्या ताई, 1000-1500 ताई अशा आहेत की एकदम घरची नाती आमची तयार झालेली आहेत. तर त्यामुळं सगळ्या ताईंना म्हणजे वटपौर्णिमेच्या तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पण सगळ्या ताईंना एवढं सांगणं आहे की तुम्ही ज्या पण प्रार्थना माझ्यासाठी केलेल्या आहेत त्या खरंच खूप कामी आलेल्या आहेत. खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी, ज्या पण गोष्टी आता निगेटिव्ह झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, ते तर आपण कव्हर करणारच आहोत. पण खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आयुष्यामध्ये घडत आहेत. कदाचित तुमचे आशीर्वाद असतील किंवा काही असेल, पण तरी सुद्धा जे पण घडतंय ना, ते खूप सुंदर घडतंय आयुष्यामध्ये. आणि असा सपोर्ट तुमचा असू द्या, एवढंच सांगणं आहे. तर पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.